स्वागतम सुस्वागतम। रंगदेवता आणि स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी कुडाळ सारख्या गावामध्ये आज माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार सन्माननीय श्री नारायणराव राणे साहेबांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आज श्री विनायक राणे मित्र मंडळ आयोजित तिरंगी डबलबारीचा भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केले आणि त्यानिमित्ताने मी स्वतः बुवा योगेश मधुकर कुडतरकर राहणार मालाड अप्पापाडा गाव माझं शिरवल रतांबेवाडी तालुका कणकवली मला पक्वासाद करता ते सन्मान्य पक्वादवादक अनिलजी मेस्त्री आणि जे तबला साथ करते सन्मान्य अक्षयजी मेस्त्री आणि माझी कोरस मंडळी। त्याचप्रमाणे आज माझ्या जोडीला लाभलेले दोन्ही सन्माननीय बुवा प्रथमतः बुवा ज्यांनी प्रथमतः बारी केली ते सन्माननीय बुवा वैभवजी सावंत आणि त्यांना पक्वासाद करता ते सन्माननीय निखिलजी पावसकर आणि तबला साथ करता ते साई नाईक आणि त्यांची कोरस मंडळी त्यांना सुद्धा माझ्या मंडळातर्फे लाख लाख शुभेच्छा देतोय। त्याचप्रमाणे आजच्या बारीपुरती लाभलेले आमचे तिसरे बुवा आणि मधले बुवा सन्माननीय बुवा विनोदजी नाईक त्यांना पक्वासाद करताय ते सन्माननीय पक्वादवादक यशजी वारंग आणि तबला साथ करते सन्माननीय बाबू गुरव आणि त्यांची कोरस मंडळी या दोन्ही बुवांना माझ्या मंडळातर्फे लाख लाख शुभेच्छा देतोय। त्याचप्रमाणे या बारीसाठी ज्यांनी मला आमंत्रित केले ते सन्माननीय विनायकजी राणे मित्रमंडळ व सहपरिवार त्यांचा सुद्धा माझ्या मंडळातर्फे लाख लाख आभार मानतो। त्याचप्रमाणे सन्मान्य श्री निलेश नारायणराव राणे साहेब आमदार त्याचप्रमाणे संजय आंग्रे साहेब शिवसेना उपनेते त्याचप्रमाणे श्री दत्ताजी सामंत साहेब जिल्हा प्रमुख शिवसेना त्याचप्रमाणे श्री आनंदजी शिरवलकर उपजिल्हा प्रमुख त्याचप्रमाणे श्री रत्नाकर जोशी जिल्हा प्रवक्ता त्याचप्रमाणे श्री अरविंद करलकर कुडाळ तालुका प्रमुख त्याचप्रमाणे श्री विनायकजी राणे कुडाळ नगराध्यक्ष या सर्वांचे माझ्या मंडळातर्फे लाख लाख आभार मानतो। त्याचप्रमाणे नगरसेवक सन्माननीय सौभाग्यवती चांदणी कांबळे आणि त्याचप्रमाणे नगरसेवक श्री सुश्री वर्धम यांचा सुद्धा माझ्या मंडळातर्फे लाख लाख आभार मानतो। त्याचप्रमाणे इथे उपस्थित सन्माननीय बुवा अरुणजी घाडी बुवा त्यांचा सुद्धा माझ्या मंडळातर्फे लाख लाख आभार मानतोय। अखंड महाराष्ट्राचे अर्धदैवत श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून माझी ग्रामदेवता श्री लिंगरावांना नमस्कार करून श्री देव वडकरेश्वराचे आशीर्वाद पाठीशी घेऊन श्री आदिनाथ कुंडलिकाचे आशीर्वाद पाठीशी घेऊन माझ्या आई वडिलांच्या चरणाची नतमस्तक करून इथे जमणार तमाम मायबाप रत्नांचे आशीर्वाद पाठीशी घेऊन माझ्या मंडळीच्या साथीने सुस्वाच्या तिरंगी डबलबारीला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र। काय वेळ खूप झालेलो आणि भजनाची सुरुवात खरोखर वैभवजी सावंत यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण चांगल्याचा चांगला म्हणणारे योगेश कुडतरकर बुवा हो बुवा आणि खरोखर म्हणजे वाखाणण्याजोगं गायन आपलं आहे बरोबर आणि ह्यांचा काही विषयच नाही हे आमच्या घरातलेच म्हणजे आमच्या घरातलीच भांडणार आता बघूया पुढे पुढे काय होतं। बाकी भजनाची सुरुवात भजनाच्या रूपाने करूया हळूहळू जसा पहिला जात चलात तसा पाठसून आम्ही चलतलो फक्त एवढाच की कुठेतरी वाईट बोलून गालबोट लागता कामा नये याची ग्वाही आपण तिन्ही बुवांनी घेऊची आहे बरोबर की नाही बुवा। बाकी भजनाक सुरुवात करते। सन्मान या ठिकाणी जिल्हा प्रमुख दत्ताजी सावंत साहेब यांच्या या ठिकाणी उपस्थित झाले मंडळातर्फे त्यांचे लाख लाख आभार मानतो।
त्याचप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी साऊंड उपलब्ध आहे ते सन्मान्य वारंग साहेब त्यांचे सुद्धा मंडळातर्फे माझ्या लाख लाख आभार मानतो. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा पेटीचा थोडा आवाज कमी करा. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ कोणी गुणा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमुपंत अनंत या राघवा ओम गण गणपते नमः. भालचंद्र हरि हर हर हर
संगीतकार गुरुवर्य श्री निलेश केनी। गाया बुवा खरोखर दोघांका सॅल्यूट करतोय मी, कारण तुम्ही जी गायन केलात तेव्हा अप्रतिम केलात, त्याच्यात काय वादत नाही। फक्त माका या कळत नाही की 20 मिनटं दिलेली असताना तुमची 15-1 मिनटं वाढली, त्याच्या पुढे आता माका वाटतं गजब ये सगळं एवढी माणसं राहतील की याची माका आधी खात्री नाही आहे। पण ती ठेवण्याची जिम्मेदारी तुमच्याकडे आहे, तर तुम्ही ठेवतो, त्याच्याबद्दल माका काही वाद नाही। बाकी आकर्षणवाले हो आकर्षण, उद्या पण आकर्षण या कळसुली माहिती आहे ना। ठीक आहे, आज खरोखर या कोकणचं खूप मोठं लाख मोलाचं भाग्य समजावं लागेल की आज या कोकणामध्ये सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब, त्यांचे 2 सुपुत्र निलेशजी आणि नितेशजी राणे साहेब, आणि हे साहेब जे आहेत म्हणजे खरोखर आज सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे की आज या कोकणामध्ये जर का आवर्जून कुणाचा हक्काने आणि सन्माने नाव घ्यावं ते म्हणजे सन्मान्य नारायणरावजी राणे साहेब। खरोखर त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा, कारण आले किती गेले किती संपले ना भरारा, आले किती गेले किती संपले ना भरारा, आणि संपणार नाही आणि संपला नाही आमच्या राणे दादांचा दरारा, आमच्या राणे दादांचा दरारा, नाही का। पेटीचा थोडा आवाज कमी करा। सागमध धमपग सागमधनी धनी सानी धनी पदमपग करीतो वंदना गजानन, करीतो वंदना गजानन, करीतो वंदना।
सन्माननीय दत्ताजी सामंत साहेब यांच्याकडून हे लाखमोलाचं 1000 रुपयाचं पारितोषिक आले मंडळातर्फे स्वीकारतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय ज्यांचं आज कोकण नव्हे तर अखंड महाराष्ट्रावर ज्यांचं नाव आहे ते सन्माननीय भाऊ अरुणजी घाडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये पारितोषिक मंडळातर्फे स्वीकारतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सारा दिवस आज घाईचा वाढदिवस आहे राणे दादांचा, वाढदिवस आहे राणे साहेबांचा, वाढदिवस आहे राणे साहेबांचा. घाईचा वाढदिवस आहे राणे साहेबांचा. दादासाहेब माजी सरपंच पंदूर यांचं सुद्धा माझ्या मंडळातर्फे लाख गावामध्ये, त्याचप्रमाणे दीपलक्ष्मी पडते ना साहेब, हां त्यांचं सुद्धा माझ्या मंडळातर्फे लाख आभार मानतो. कारण काय बघा, खरोखर आज आपल्या तिघांना हे व्यासपीठ जे उपलब्ध करून दिले ते खरोखर विनायकजी राणे साहेब
आणि खरोखर त्यांची सहकारी मंडळी, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. समाजकार्य आहे महान, सारे देती हो दादा नमन, गोर गरिबा करतात दान, लाखो दिलाची बनली हो जान, असता सदा कामात दादांचा नेक इरादा, एकच वादा आमचे विनायक दादा, हो वादा आमचे विनायक दादा. वेळ सगळा हो गया बरोबर की नाही बुवा. आता मोबाईल काय बघता, हो मोबाईल काय बघता, आज म्हण नका काय, शेवटी उद्या एक बारी आहे, त्यामुळे जरा वेळ तर जाटप ना बरोबर आहे. बाकी यांच्याकडे बघितले तर खरं म्हणजे बोलावं की नको अशी परिस्थिती झालेली आहे. वाईट सावकाराची दुकान चुरमुऱ्याचं अशी परिस्थिती दिसता माझ्यावर. नाही पण ठीक आहे, काय विषय नाही. बाकी आकर्षण काय येतात मला कधी कळलं नाही. हां आकर्षण म्हणतात, मालाडसून आकर्षण आणले नाही. म्हणजे आकर्षण नक्की काय, माझ्यात काही वेगळा दिसता काय, साडी बिडी घातली काय रे बाबा. हां बाई त्यांचं काही विषयच नाही. म्हणजे त्यांच्यात ना तुम्ही आमच्या भानगडीत पडा नको हो, आमच्या भानगडीत पडायचं सहसा विचार करून आमचा या रोजचा. बाकी जाऊन ती जास्त काय बोला नाही, कळ थोडी काढू होई म्हणून थोडं आपलं बोलले बुवा. कारण नुसतं भजन एके भजन म्हटलं तर आजकाल परिस्थिती काय माहिती आहे. भजन एके भजन म्हटलं की म्हणतले काय, यांच्या भजनापेक्षा घरातली झोप बरी. सध्याची बुवा परिस्थिती आहे ह्या कलियुगामध्ये. पहिले बघा भोंगे बिंगे लागायचे, फणसात ते जांभळाच्या कंदील भोंगे लागायचे आणि त्यावेळी लोक पायी पायी चालत ती भजनं ऐकूसाठी यायची. आजकाल ती परिस्थिती नाही. 2020 जमानी लाग झटकेपट सगळा वया बरोबर की नाही. कारण खरोखर त्या साऊंड वाल्यासाठी परत एकदा जोरदार टाक. कारण पहिलीची पुण्याला ती वेगळीच होती. आजकालचा खटकूट खट्याव म्हणजे मिक्सर लावले नाही त्या वाटप बाहेर. पहिले पाटे बघलात ना, चव काय वेगळीच होती. हमिंग मारता काय परत आवाज येतात तो, ते पाटे वेगळेच होते, त्याची चव म्हणजे वेगळीच. आणि आजकाल खरोखर त्यांच्यासाठी जोरदार टाक. कारण त्यांनी जी मेहनत घेतल्याने आमच्यासाठी खरोखर लाख मध्ये सलाम आणू का. कारण प्रत्येक वकिलाक वाटत असतं की खैतरी कुणाचा तरी घटस्फोट होऊन देत, ती माझ्या धंद्यामध्ये भडकत होऊन देत. कधीतरी डॉक्टरांना वाटत असतं कोणतरी आजारी पडून देत, मी माझ्या धंद्यामध्ये बरकत होऊन देत. परंतु खरोखर त्या साऊंडवाल्यांचे एकच मनात इच्छा असता की कुठेतरी शुभ कार्य घडून देत, माझा तिथे साऊंड लागू दे. खरोखर तुमच्या धंद्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती व्हायची भगवंताच्या मी प्रार्थना करतोय. बाकी बुवा बिंदास बोला, काय रागवणार नाही मी. थय काय बा, मी तुमच्याकडे बघतो, थय काय बघता बनत मनात बोल, तू बघते तुझा काय था बघून घ्यावा. कारण बोलल्याशिवाय बुवा चालणार नाही. कारण भजन खरोखर दोघांचंही छान आहे, त्यात वादच नाही. परंतु थोडंफार बोलणं गरजेचं आहे. नाहीतर आजकाल भजन रसिक जे आहेत ते गायन ऐकण्यासाठी आलेले असतातच, त्यात वावगं नाही. परंतु काहीतरी मनोरंजन ऐकण्यासाठी पण लोक येतच आहेत नाही का. या ठिकाणी रुपावळ सादर करतोय. पुढे जसा बुवांचा गजर आहे तशी तशी मी परतफेड करत जाणार वेळ असलो तर. बाकी 20 मिनिटात दिलेली त्याच्यात 25-35 मिनिटं त्यांनी घेतल्यानी आणि तुम्ही काहीतरी 38 मिनिटं घेतलं. पण जाऊन देत सय्यद ठेवूया आता.
सुंदर ते धान उभे विठेवरी सुंदर ते धान उभे विठेवरी सुंदर ते धान उभे विठेवरी करकटावरी देवोनिया करकटावरी